आंघोळ बिंघोळ काय करायची का नाही तुम्ही तर इतकं काळं दिसताय ना ह्याच्यात. आंघोळ म्हणले आंघोळ काय ते आग अडकावली बॅगर काय काय काम करतंय नुसतं हिंड फिरतंय आणि हिंड फिरणं ही एक काम आहे. आणि एक मोठा माणूस आहे. या कामातला अर्धा वाटत नाही पण नुसतं हिंडतंय कामच करत नाही. हिंड म्हणजे एक काम आहे. नुसतं भेटतो तिथं काहीच काम करत फक्त मालक आहे अर्धा. आणि नुसतं काय गोष्टी पैसे होयो झाल्यावर काय आलं नाही कॅश हिशोबाला क्लिअर हिशोबाला आणि सगळं पैसे खर्च करते किती सांगते यार. किती घालणार ते. फक्त म्हणजे व्यवहाराने आलं का बाबा किती आलं होय सामान नाही ना माझा पण. खोबऱ्याचा खिस नाही नाही आणाय सांगितलेलं तर मी बघते ती जात्यात. किती पैसा आला कुठं गेलं आणि पैसेच नाहीत शिल्लक. पैसे तर नाही. काय करताय तुम्ही नेमकं? कुठे गेलता रात्री? त्यांना म्हणजे मेन मला. कुठे गेलं होतं रात्री? त्याला डोक्यात. कुठे गेलतं? दाजी कुठे गेलतं रात्री? दाजी इथं झोपली. नव्हतं इथं. गप्पा काय आता घरी आहे माझ्या नाही तुम्हाला सांगितलं हे सांगा लय चेड बरं वरती मातीची भाजी मातीची भाजी कस्टमर तर यायला लागलं बघा आता. दिसतात का? होय झालं का मटन? शिजू राहिले थोडं. हा? 2च मिनिटात. ओ काय व्हिडिओ बंद करा. सगळी व्हिडिओ काढायला लागले तर सगळ्याच व्हिडिओ करता येईल. बनवा की होय कस्टमर तर यायला लागलं. हा मला काम आहे साहेब येणार भाऊजी सांगतात थोड्या वेळात शिजन झालंय, थोडाच वेळ राहिलाय. अय करा की आंघोळ. आलो मी वरनं. बोल किती मॅडम हा हा सोबत बोल की फोन चालू आहे. या लवकर. बघा की क्रेडिट घेतात दुसऱ्यालाच. होय हा खेळ सोपा नाही. हा मित्रांनो खेळ लय अवघड आहे. आणि हा खेळ कोणीही करू शकत नाही. बारामतीतलं सगळ्यात टॉप हॉटेल पहिलं डवारा. ते हॉटेल खरं ते डवारा मटन पहिला पट्टे बारामती 250ला थाळी देणार. आणि आतापर्यंत श्रावण महिन्यात 50 आता 15 दिवसात श्रावण झाल्या डेली कमीत कमी खोटं नाही बोलत असे 20 तुम्हाला 20 का माहिती का. आणि तुम्हाला नंतर बोलत मी आता नाही सगळ्या गोष्टी बोलत. त्याला ठेवा वेळ आल्यावर का? हे व्यवसाय हा धंदा आहे. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पण सांगतो तुम्हाला नंतर बोलून आधीच कसं दिवसभर बी अजून लय बोलायला लागतं. आणि खोटं बोलायचं नाही खरं बोलायचं. येणार म्हणजे येणार विशेष करत असं काय म्हणता बाकी मी म्हणतो ऋतुजाचा तिकडं. लसूण किती किलो घ्यायचा आहे लसूण तुम्हाला? 3 किलो का? पण तुम्हाला कुरिअरचा 100 रुपये लागेल किलोला. अहो मग ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे ना. नाही हो महाराष्ट्रात 100 रुपये घेतात. मी आता तिथं महाराष्ट्राच्या बाहेर पाठवलं की सगळ्यांना 100 रुपये घेतो. 250 रुपये किलो.
ऑर्डर टाकते. आता तुम्हाला तरी बघा गुरुवार शुक्रवारपर्यंत लागेल तुम्हाला मिळायला, शनिवारपर्यंत. उडीसाला पाठवायची आहे ना. तेवढेच घेतात कारण का मी म्हणजे भरपूर भरपूर घेतो ना, सारखे असतात माझे. आपलं म्हणजे तुम्हालाच नाही. हां लसूणच असेल मला वाटतं. हो का, बरं बरं मी ती पाठवते दुसरीकडून. हो चालेल चालेल. ताईंला बघा उडीसावरनं ऑर्डर आली. होय हां कुठनं? उडीसावरनं ऑर्डर आली लसूण सांडगे. होय पुन्हा माझं यूट्यूबवर खोला असतील तर त्यांनी लसूण ही घ्यायचं असला तर ताईंशी संपर्क साधा. होय नाही देऊ ना तुम्हाला. लय लांबणं लांबून ऑर्डर येतात. पाठवतात तिथं तुमचं कुरिअर येऊन पोहोचेल. हां काय झाले काय काय कुरिअर पोचवायला अडचण येते थोडीशी कारण का लय असा आलमारी असल्यावर कुरिअरची जात नाही पोस्टाने पाठवायला लागते का नाही खेडेगावातली असते ना, लांब असल्यावर. थोडंसं प्रॉब्लेम येतो. ते पोस्टाने टाकावं लागतं आणि पोस्टाने काय काय वेळेस लवकर जात नाही, काय कायांची मग ओरड येते. मला आता 2-3 वेळेस कसं झालं, 2-3 रक्षाबंधन आली आणि हे दहीहंडीचा कार्यक्रम असल्यामुळे पोस्ट कुरिअर सगळे बंद आणि सगळ्याचा घोळ झाला. 2-3 काय सर्वांचं राहिलं पोहोचायचं त्या फोन करतात. पण आता काय करावं, कुरिअरवाले म्हणतात थांबा नाही अडचणी हां येतात त्याच्यामुळे. 5 रुपये वाईट थोडं पोहोचायला. पण तरी सगळ्यांचे काय प्रॉब्लेम नाही, सगळ्यांचं वेळेवर पोहोचले नाही. शेफचं काय चाललंय? हे आता बाई गेला ना, त्याला राहायला. हां हां झाले होतं का मी घेत बाय त्यांना असू दे बघा. बाय सगळ्यांना. गुड नाईट, शुभरात्री.